Welcome back students on this science technology channel. Class 7 topic 4 nutrition in living organisms. तर पहा विद्यार्थी मित्रो, आपण आपल्या शरीराच्या वाढीसाठी आपल्याला रोज आपल्या शरीराची आवश्यकता जी आहे ती आहे न्यूट्रिशन्स, की ज्याला आपण पोषण तत्व असं म्हणतो. So these nutritions are very important for our growth and maintenance of the body. So what is nutrition? The way by which we take important nutrients which are required for growth and maintenance of our body. आणि हे आपण आता पुढे पाहणारच आहोत की नेमकं न्यूट्रिशन म्हणजे काय. पण त्याच्या अगोदर इथं आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत. व्हॉट इज माल न्यूट्रिशन, विच आर द वेज टू प्रिव्हेंट माल न्यूट्रिशन. तर कुपोषितपणा असा काही शब्द तुम्ही याच्या अगोदर ऐकला असेल. सो माल न्यूट्रिशन इज द in malnutrition there is a deficiency of nutrition to particular body of particular person. एखाद्या व्यक्तीला जर योग्य असा आहार नाही मिळाला, जे हवे ते न्यूट्रिएंट्स पोषण तत्व शरीराला आवश्यक असणारी मिळाली नाहीत, तर त्याच्या शरीर जे आहे त्यामध्ये माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषितपणा निर्माण होऊ शकतो. तर अशा केसमध्ये शरीराला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स देणं गरजेचं ठरतं. बॅलन्स्ड डाएट आवश्यक असतो की जो दिला जातो अशा व्यक्तीला किंवा अशा रोगी व्यक्तीला. सो माल न्यूट्रिशन is one of the important thing you have to remember here. It arises due to the deficiency of the nutrients in the food that person take. तर एखादा व्यक्ती जे अन्न पदार्थ घेतो त्याला त्या अन्न पदार्थामधून पुरेसे असे न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत किंवा अन्नही मिळत कमी प्रमाणात असेल, तर अशा केसमध्ये पण आपल्याला माल न्यूट्रिशन सारखा प्रकार दिसून येतो. सो आपल्याला हे समजण्यासाठी सुरुवातीला आपल्याला न्यूट्रिशन म्हणजे काय हे पाहणं गरजेचं ठरतं. So some of the life processes go on continuously in living organisms. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body is called as foodstuffs. So our life process, आपल्या शरीरामध्ये ज्या काही प्रक्रिया चालतात की ज्यामध्ये डायजेशन असेल, एक्सक्रीशन असेल, ब्लड सर्क्युलेशन असेल किंवा आणखी काही ज्या प्रक्रिया चालतात याला लाईफ प्रोसेस म्हणायचं. आणि ह्या कंटिन्युअसली सुरू असतात. These life processes going on continuously in the living organisms, and the substances which are digested and assimilated for the obtaining energy for the growth and health of our body is called as foodstuffs. Foodstuffs म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये अन्न पदार्थ म्हणतो. What is foodstuff? अन्न पदार्थ नेमकं कशाला म्हणायचं? These are the substances which are digested and assimilated. तर हे जे पदार्थ आहेत याचं डायजेशन होतं आणि ऍसिमिलेशन होतं, म्हणजे ह्या पदार्थांचं पचन होतं, यावरती काही प्रक्रिया होतात. कशासाठी? फॉर ऑब्टेनिंग एनर्जी फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीराला आवश्यक असणारी जी एनर्जी आहे, आपल्या वाढीसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी जी एनर्जी आहे ही या अन्न पदार्थातून मिळते आफ्टर डायजेशन अँड assimilation. So foodstuffs are the substances which are digested, assimilated for obtaining energy for growth and health of our body. That is what we call foodstuff. So थोडक्यात आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी किंवा आपलं आरोग्य जे आहे शरीराचं ते निरोगी राहण्यासाठी जी आपल्याला ऊर्जा लागते, जी आपल्याला एनर्जी लागते, ही या पदार्थांमधून आफ्टर डायजेशन आणि assimilation आपल्या शरीराला मिळते. So we get several types of nutrients from our foodstuffs. तर आपले जे अन्न पदार्थ आहेत त्यातून आपल्याला बऱ्याच प्रकारचे न्यूट्रिएंट्स म्हणजे काय? पोषण तत्व मिळतात. सो व्हॉट इज न्यूट्रिएंट्स? न्यूट्रिएंट्स आर द इम्पॉर्टंट दे आर द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर फूड. सो आपल्या अन्न पदार्थामधील काही इम्पॉर्टंट पार्ट आहेत, घटक आहेत की जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात. दे आर रिक्वायर्ड फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ आवर बॉडी. So nutrients can be classified into two types depending on their requirement. आपल्या शरीराला एखाद्या न्यूट्रिएंटची आवश्यकता कशी आहे यावरून न्यूट्रिएंट्स हे दोन प्रकारचे आहेत. एक आहे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि दुसरा आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स. मॅक्रो मीन्स जे मॅक्रो या शब्दाचा अर्थ जास्त प्रमाणात आवश्यक असणार आणि मायक्रो म्हणजे कमी प्रमाणात आवश्यक असणार. सो मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स असे दोन प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत ते आता आपण डिस्कस करणार आहोत.
सो न्यूट्रिएंट्स म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, दीज आर द कन्स्टिट्युएंट्स ऑफ आवर फूड विच आर रिक्वायर्ड फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी जे काही न्यूट्रिएंट्स आवश्यक असतात किंवा जे काही घटक आवश्यक असतात की जे आपल्याला फूड मटेरियल मधून मिळतात, याला आपण न्यूट्रिएंट्स असं म्हणतो. आणि हे दोन प्रकारचे आहेत, मॅक्रो न्यूट्रिएंट्स अँड मायक्रो न्यूट्रिएंट्स. सो न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी टू आवर बॉडी. तर आपल्या शरीराला काही न्यूट्रिएंट्सची इथे एक्झाम्पल दिलेली आहेत. सो सम ऑफ द एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स हे जे न्यूट्रिएंट्स आहेत की जे आपल्याला अन्न पदार्थांमधून मिळतात. आता तुम्हाला याचं एक वेल नोन एक्झाम्पल देतो. आपल्या भारतीय थाळी जी आहे, अन्न थाळी जी आहे, त्यामध्ये भाकरी, चपाती, भात ह्याचं प्रमाण जास्त आहे, कारण याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात की जे आपल्याला जास्त प्रमाणात आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या अन्न पदार्थामध्ये डाळ वर्गीय जे अन्न पदार्थ आहेत हे आपण जास्त घेतो, कारण त्यामध्ये काय असतात, प्रोटीन्स असतात. आणि हे अन्न पदार्थ करत असताना आपण त्यामध्ये ऑइल्स ऍड करतो. ऑइल्स जे आहेत किंवा जे ऑइली सबस्टन्स आहेत ते फॅट्स मध्ये येतात. सो हे तीन जे न्यूट्रिएंट्स आहेत हे आपल्या शरीराला जास्त प्रमाणात लागतात. they require to our body in large quantity and that is why they are called as macronutrients. आणि म्हणून याला काय म्हणायचं, मॅक्रोन्यूट्रिएंट्स. म्हणजे जे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला लार्ज क्वांटिटी मध्ये लागतात, जास्त प्रमाणात लागतात, त्याला मॅक्रोन्यूट्रिएंट्स असं संबोधलं जातं. they are called as macronutrients. then we have minerals and vitamins which are required in very small quantity. तर याच्या उलट काही असे न्यूट्रिएंट्स आहेत की जे आपल्या शरीराला स्मॉल क्वांटिटी मध्ये कमी प्रमाणात लागतात. दे आर कॉल्ड मायक्रोन्यूट्रिएंट्स, की ज्याला आपण मायक्रो म्हणजे कमी प्रमाणात आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स. मॅक्रो आणि या मायक्रो शब्दाचा अर्थ समजला तर याचा अर्थ तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. पण जाता आता आणखी गोष्ट आपल्याला लक्षात आली की मॅक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे तीन न्यूट्रिएंट्स आहेत. तर मायक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स हे दोन महत्वाचे न्यूट्रिएंट्स आहेत. जरी ते कमी प्रमाणात आवश्यक असले तरी ते आपल्या शरीराला आवश्यक असतातच, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट फ्रॉम दिस युनिट, ऑटोट्रॉपिक प्लांट्स. तर याला मराठीमध्ये स्वयंपोषी वनस्पती असं म्हटलं जातं. सो हिअर सम वन क्वेश्चन इज आस्क्ड. So all plants are autotrophic because they can prepare their own food. मग आता autotrophic म्हणजे काय, autotrophic plants का म्हटले हे आपल्याला पाहायचंय. How do plants produce their own food? सो मला वाटते क्लास 6 मध्ये तुम्हाला याच्या संदर्भात थोडाफार रेफरन्स आलाय. फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे. सो प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. रिमेंबर दिस थिंग. प्लांट्स also need food for their growth. So as we need food for our growth, just like that plants also need food for their growth. वनस्पतींना पण स्वतःच्या शरीराच्या वाढीसाठी अन्न पदार्थांची गरज असते. They can produce their own food. Remember this thing. वनस्पती जे आहेत, ग्रीन प्लांट्स जे आहेत, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. They can produce their own food with the help of sunlight and chlorophyll. Plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. जर हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण कसं करतात पहा, विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल. वनस्पती हे सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल की ज्याला मराठीमध्ये आपण हरितद्रव्य असं म्हणतो. सो क्लोरोफिल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फोटोसिंथेसिस. क्लोरोफिल हे वनस्पतींच्या लीव्स मध्ये असतात. ओके. आणि हे सनलाइट आणि क्लोरोफिलच्या मदतीनं, विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल, प्लांट्स मेक देअर ओन फूड. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. मग आता काय करतात पहा. सो दे मेक देअर ओन फूड इन देअर लिव्स. हे स्वतःचं अन्न स्वतः करतात. कुठे करतात? लिव्स मध्ये, स्वतःच्या पानांमध्ये करतात. युझिंग वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल. पण हे अन्न पदार्थ तयार करण्यासाठी त्यांना जे घटक आवश्यक आहेत, जे इम्पॉर्टंट मटेरियल आवश्यक आहे, ते कुठलं आहे? वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल. सो दे टेक वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल. ते जमिनीमधून पाणी आणि पोषण तत्व किंवा न्यूट्रिएंट्स घेतात. अँड कार्बन डायऑक्साइड फ्रॉम एअर. त्याचबरोबर ते हवेमधून कार्बन डायऑक्साइड घेतात. सो दे टेक कार्बन डायऑक्साइड फ्रॉम एअर अँड वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल. अँड इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल दे प्रिपेअर देअर ओन फूड
This process is called as photosynthesis. Very important. You have to remember this. What is photosynthesis? So plants produce their own food with the help of sunlight and chlorophyll, and they use water and nutrients from the soil and carbon dioxide from air. This overall process is called as photosynthesis. या पूर्ण प्रक्रियेला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो आणि याची रिएक्शन आपल्याला इथं दिलेली आहे. सो प्लांट्स टेक कार्बन डायऑक्साइड फ्रॉम एअर, water from soil, and in presence of sunlight and chlorophyll they prepare their own food. आणि या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन बाहेर पडतो की जो ऑक्सिजन आपल्याला आवश्यक आहे. सो वी रिक्वायर ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. आता पुन्हा एकदा जर आपण ही रिएक्शन पाहिली तर या रिएक्शन मध्ये जे महत्वाचे घटक आहेत लाईक कार्बन डायऑक्साइड आहे, वॉटर आहे, देन फूड जे तयार होतं. तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे काय तयार होतं? दे प्रिपेअर देअर फूड इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. हे जे दिले C6H12O6 हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. सो ग्लुकोज कॅन बी रिप्रेझेंटेड बाय धिस फॉर्म्युला. तर आता आपण न्यूट्रिशन म्हणजे काय ते पाहणार आहोत. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड which takes place in the living organism, it is called as nutrition. सो न्यूट्रिशन म्हणजे काय की ज्या प्रोसेस मध्ये आपण अन्न पदार्थ घेतो की जी प्रक्रिया म्हणजे ह्या अन्न पदार्थापासून आपल्याला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स पोषक तत्व मिळतात. सो द प्रोसेस बाय विच वी टेक फूड इन, ओके, विच टेक्स प्लेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जनरली अन्न ग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे ही सजीवांमध्ये होताना आपल्याला दिसून येते आणि याच प्रक्रियेला आपण न्यूट्रिशन असं म्हणतो. आता न्यूट्रिशन का गरजेचं आहे? टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. सो आपण कोणतंही काम करत असेल, व्हेनेवर वी कॅरी आउट एनी वर्क, ओके, ते वर्क करण्यासाठी आपल्याला एनर्जी आवश्यक असते, ऊर्जा आवश्यक असते. सो दिस एनर्जी इज ऍक्च्युली सप्लाइड बाय मीन्स ऑफ फूड. आपल्याला ही जी ऊर्जा आहे ही आपल्याला अन्न पदार्थांमधून मिळते. आता एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. आपल्या समजा घरी टू व्हीलर असेल, त्यामध्ये पेट्रोल संपलं तर चालू होईल का? ती नाही करणार, कारण त्याला एनर्जी जी आहे ते पेट्रोल किंवा डिझेल मधून मिळते. तसंच आपल्या शरीराला जी एनर्जी आहे ती अन्न पदार्थांमधून मिळते. सो न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सप्लाय एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ आवर बॉडी. तर आपल्या शरीराची जी वाढ आहे किंवा विकास आहे, जसं आपलं वय वाढतंय तसं शरीराचे आकार पण आपल्या वाढतोय आणि त्याचा विकास पण होतोय. सो देर इज अ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे शरीराची वाढ फक्त होत नाही तर शरीरामध्ये काही बदल होत आहेत जसं आपलं वय वाढतंय तसं. सो यासाठी पण आपल्याला न्यूट्रिशन गरजेचं आहे. टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर्स टिश्यूज. सो आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स आहेत डॅमेज्ड किंवा टिश्यू मध्ये डॅमेज निर्माण झालाय अशा टिश्यूज ज्या आहेत या रिप्लेस करण्यासाठी, म्हणजे एखाद्या सेल मध्ये डॅमेज झाला असेल, बिघाड झाला असेल तर तो रिपेअर किंवा तो रिप्लेस करण्यासाठी पण आपल्याला न्यूट्रिशन आवश्यक आहे. टू फाईट डिसीजेस. त्याचबरोबर आपण आजारी पडल्यानंतर त्या आजारा विरुद्ध लढण्यासाठी किंवा त्या आजारामध्ये स्वतःला आपण कणखर ठेवण्यासाठी पण आपल्याला न्यूट्रिशन आवश्यक आहे. सो टू फाईट आउट डिसीज वी ऑल्सो रिक्वायर न्यूट्रिशन. सो देर आर टू टाइप्स ऑफ न्यूट्रिशन. वन इज ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड अदर इज हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. आता ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन कशाला म्हणायचं? सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश दॅमसेल्फ. काही सजीव, some organisms produce their own food. They can prepare their own food. For example, a well-known example is green plants. सर्व ज्या ग्रीन प्लांट्स आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. That is why they can nourish themselves. म्हणजे ते स्वतःचं पोषण स्वतः करू शकतात. They can nourish themselves. आणि म्हणून सगळ्या ज्या ग्रीन प्लांट्स आहेत ह्या ॲटोट्रॉपिक आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. Then we have heterotropic nutrition. Some organisms depends on other organisms, that is plants or animals, for their food. तर काही सजीव हे इतर सजीवांवरती अवलंबून असतात त्यांच्या अन्नविषयक गरजेसाठी. सो सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स लाईक अदर प्लांट्स अँड ॲनिमल्स. जसं आपण आहोत, आपल्याला जे अन्न पदार्थ आहेत ते आपण वनस्पतींपासून मिळवतो किंवा काही वेळी आपण प्राण्यांपासूनही आपल्याला आवश्यक असे अन्न पदार्थ मिळवतो. So some organisms depend on other organisms like plants or animals for their food. This is called a heterotrophic nutrition. यालाच आपण
हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन असं म्हणतो. सो इथं आपण दोन प्रकारचे न्यूट्रिशन पाहिले, हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन, हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके. आणि मगाशी आपण हे फोटोसिंथेसिस प्रक्रिया पाहिले. वी हॅव डिस्कस्ड अबाउट दिस फोटोसिंथेसिस. So you can see or you can understand this process by means of this image. Okay, now let us move to the next part. So आपण मगाशी फोटोसिंथेसिस हा पार्ट पाहिलाय. So plants convert light energy into chemical energy and store in the form of food. So just we have seen how plants prepare their own food. आपण आताच पाहिले की वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. कसं? they take carbon dioxide from air, water from soil, and in presence of sunlight and chlorophyll they prepare their own food. मग या प्रोसेस मध्ये काय होतं? प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. तर या प्रक्रियेमध्ये वनस्पती जे आहेत हे लाईट एनर्जी, आता सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये एनर्जी तयार करतात ना, स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. सो सनलाईट जी आहे, लाईट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट म्हणजे प्रकाश हा एक ऊर्जेचा प्रकार आहे. इट इज नथिंग बट टाइप ऑफ एनर्जी. तर इथं सूर्यापासून मिळणारी जी सनलाईट आहे, म्हणजे ती जी लाईट एनर्जी आहे ही केमिकल एनर्जी मध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करतं? प्लांट्स करतात. म्हणजेच इथं आपण पाहिलं की प्लांट्स हे सनलाईटच्या प्रेझेन्स मध्ये एनर्जी तयार करतात, फूड तयार करतात. आणि फूड म्हणजेच काय? हे एक प्रकारचा केमिकल सबस्टन्स आहे की ज्यामध्ये केमिकल एनर्जी साठवून ठेवलेली आहे. इट कंटेन्स केमिकल एनर्जी. म्हणून स्टेटमेंट काय केलंय? प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. आणि हीच एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड स्टोअर केली जाते. हीच एनर्जी अन्न पदार्थाच्या रूपामध्ये साठवून ठेवली जाते. वॉटर, मिनरल्स अँड साल्ट्स आर ऍब्सॉर्ब्ड बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. आता आपण हे मगाशी पाहिले, हे पुन्हा एकदा आता आपण डिस्कस करणार आहोत. वॉटर, मिनरल्स अँड साल्ट्स आर ऍब्सॉर्ब्ड बाय रूट फ्रॉम सॉइल. सो वनस्पतींना आवश्यक असणारे पाणी, मिनरल्स म्हणजे खनिजे, साल्ट्स म्हणजे क्षार. सो प्लांट्स रिक्वायर वॉटर, मिनरल्स, साल्ट्स. दे आर ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द सॉइल थ्रू रूट्स. वनस्पती हे जे आवश्यक घटक आहेत हे रूट्स मधून, रूट्सच्या थ्रू, मुळांमार्फत हे जमिनीमधून शोषून घेतात. सो दे ऍब्सॉर्ब दीज मटेरियल्स. द स्टेम ट्रान्सपोर्ट देम टू द लीव्स. आता हे ऍब्सॉर्ब केलेले मटेरियल हे स्टेम मधून कुठे जातं? लीव्स म्हणजे झाडांच्या पानांमध्ये जातं. द लीव्स हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग कॉल्ड स्टोमॅटा through which they take carbon dioxide from the air. सो आपण आता इथे काय डिस्कस करतोय? मगाशी आपण पाहिलं प्लांट्स टेक कार्बन डायऑक्साइड, वॉटर अँड दे प्रिपेअर देअर ओन फूड. पण जे वॉटर किंवा कार्बन डायऑक्साइड वनस्पती घेतात हे कसा घेतात? सो प्लांट्स टेक वॉटर, मिनरल्स अँड साल्ट्स फ्रॉम सॉइल थ्रू द रूट्स. मुळांवाटे जमिनीमध्ये असणारे पाणी, खनिजे आणि क्षार हे वनस्पती घेत असतात. देन कार्बन डायऑक्साइड कसा घेतात? द लीव्स हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमॅटा. वनस्पतींच्या पानांवरती लहान लहान ओपनिंग्स म्हणजे लहान लहान छिद्र असतात की ज्याला स्टोमॅटा असं म्हणतात. आपण स्टोमॅटा असं म्हणूया. सो दे आर कॉल्ड एज स्टोमॅटा थ्रू विच दे टेक कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर. वनस्पती यामधून हवेमधला कार्बन डायऑक्साइड घेतात. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्स कंटेन क्लोरोफिल. आता इथं तुम्ही पाहू शकता की क्लोरोफिल, आपण मगाशी क्लोरोफिल पाहिलं. क्लोरोफिल पण फोटोसिंथेसिस साठी आवश्यक आहे. तर हा क्लोरोप्लास्ट आता कुठं असतो याची माहिती आपल्याला नाहीये. The chloroplast which is required for photosynthesis, it is present in the leaves. Chloroplast contains chlorophyll which is required for what? Photosynthesis. Photosynthesis साठी आवश्यक असणारा क्लोरोफिल जो आहे हा वनस्पतींच्या पानांमध्ये जे क्लोरोप्लास्ट आहे यामध्ये असतो. The chloroplast present in the leaves contain chlorophyll. आणि ह्या क्लोरोफिलचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. This chlorophyll absorbs sunlight, helping to convert carbon dioxide, water into food. तर हेच क्लोरोफिल काय करतं? सनलाइट ऍब्सॉर्ब करतं आणि प्लांट्सना कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरचे रूपांतर, कन्व्हर्जन फूड मध्ये करण्यास मदत करतं. सो हिअर यू कॅन सी chlorophyll which is present in the chloroplast of leaves. It helps to plant to convert this carbon dioxide, water into food by absorbing sunlight. सूर्यप्रकाश शोषून घेऊन
ते या प्रक्रियेमध्ये वनस्पतींना मदत करतं. कशामध्ये? फोटोसिंथेसिस मध्ये. आणि या प्रक्रियेमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, ऑक्सिजन गॅस इज गिवन आउट. ऑक्सिजन या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन जो आहे हा बाहेर टाकला जातो. ऑक्सिजन इज गिवन आउट. Besides leaves, photosynthesis takes place in some other parts like green stem too, as they contain chlorophyll. या व्यतिरिक्त लीव्स व्यतिरिक्त प्लांट्स मध्ये आणखी कुठं फोटोसिंथेसिस होऊ शकतं? इन द ग्रीन स्टेम. ग्रीन स्टेम जे आहे प्लांट्स मध्ये त्यामध्येही फोटोसिंथेसिस होऊ शकतं. बिकॉज ग्रीन आहे याचा अर्थ त्यामध्ये क्लोरोफिल आहे, आणि जर क्लोरोफिल असेल तर फोटोसिंथेसिस होणार आहे. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. सो दॅट इज अबाउट फोटोसिंथेसिस. ओके. आणि आणखी एक प्रश्न इथं विचारलाय, हाऊ डज फोटोसिंथेसिस ऑकर इन द डार्क रेड और पर्पल कलर्ड लीव्स इन प्लांट्स. तर पहा, जरी या प्लांट्स चे जे लीव्स आहेत हे रेड किंवा पर्पल कलर असले तर यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना क्लोरोफिल असतं, की जे फोटोसिंथेसिस मध्ये महत्वाचा रोल प्ले करतो. सो यू हॅव टू राईट दिस आन्सर. यू कॅन चेक, यू कॅन गो गुगल इट, और यू कॅन सर्च ऑन द इंटरनेट ऑल्सो, सो दॅट यू विल गेट आन्सर. पण याचं उत्तर थोडक्यात असं आहे की जरी हे प्लांट्सचे लीव्ह जे आहेत हे डार्क रेड किंवा पर्पल कलर असले तरी यामध्ये क्लोरोफिल असतं. तर इथं आपण काय पाहिलं की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सो हिअर वी हॅव सीन हाऊ प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड बाय फोटोसिंथेसिस. पण लक्षात घ्या, वनस्पतींमध्ये जे अन्न आहे हे झाडांच्या पानांमध्ये तयार होतं. सो प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड अँड दिस फूड इज फॉर्मड इन द लीव्स, प्रोड्युस्ड इन द लीव्स. पण इथून हे अन्न पदार्थ वनस्पतींच्या ज्या वेगवेगळे भाग आहेत ते तिथे कसे पाठवले जातात, सो हे आता आपल्याला बघायचं आहे. विच इज कॉल्ड ॲज ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. तर प्लांट्स मध्ये जी अन्न आणि पाणी म्हणजे फूड मटेरियल किंवा वॉटर जे आहे हे ट्रान्सपोर्ट हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसं पाठवलं जातं हे आपल्याला पाहायचं आहे. सो हाऊ प्लांट ट्रान्सपोर्ट फूड मटेरियल वॉटर फ्रॉम वन पार्ट टू अदर. आता सिंपल एक्झाम्पल आपल्या समोर आहे, प्लांट्स ऍब्सॉर्ब वॉटर फ्रॉम रूट. पण ते मुळाने ऍब्सॉर्ब केलेलं पाणी वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागाला कसं जातं हा प्रश्न आहेच ना आपल्या समोर. सो यासाठी आपण ऍक्टिव्हिटी कॅरी आउट करणार आहोत. सो टेक अ पंपकिन स्टेम. पंपकिन म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, भोपळ्याचं जे झाड आहे याचं स्टेम घ्या तुम्ही. हॅव्हिंग 2 to 3 लीव्स, याचे 2 ते 3 लीव्स असणारं स्टेम घ्यायला सांगितलंय. कट इट अंडर वॉटर विथ शार्प ब्लेड, बट टेक केअर व्हाईल कटिंग द स्टेम. तर हे जे स्टेम आहे हे पाण्याच्या आतमध्ये कट करायचं आहे शार्प ब्लेडने. टेक सम वॉटर इन अ कोनिकल फ्लास्क. आता ह्या एका कोनिकल फ्लास्क मध्ये थोडंसं पाणी घ्या आणि ऍड 7 to 8 ड्रॉप्स ऑफ इंक इन इट. यामध्ये इंक 7 ते 8 ड्रॉप ऍड करायला सांगितले. पुट द पंपकिन सीड व्हर्टिकली इन द फ्लास्क. आता ते जे सीड आपण स्टेम जे आहे, पंपकिन स्टेम जे आहे हे कट केलेलं आहे, हे व्हर्टिकली म्हणजे उभं आपल्याला त्या इंक मध्ये बुडवायचं आहे. म्हणजे जे पाणी घेतले कोनिकल फ्लास्क मध्ये आणि इंक घेतलेले यामध्ये बुडवायचं. ऑब्झर्व द चेंजेस दॅट टेक प्लेस. ऑब्झर्व द चेंजेस दॅट टेक प्लेस. तर काय म्हटलं पहा, ऑब्झर्व द चेंजेस दॅट टेक प्लेस इन इट अँड डिस्कस देम इन द क्लासरूम. तर यामध्ये काय बदल होतात हे तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे. तर ऍक्च्युली काय होतं, हे स्टेम मधून जे आपण इंक मध्ये पाणी घेऊन बुडवलेलं आहे तिथून ते पाणी ऍब्सॉर्ब करताना आपल्याला प्रत्येक पानामध्ये अशा शाईचा निळसर रंग शिरांमध्ये दिसून येतो. हे ऑब्झर्व केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. याच्यातून आपल्याला असं लक्षात येते की स्टेम मधून जे ऍब्सॉर्ब केलेले फूड मटेरियल आहे हे प्लांट्सच्या प्रत्येक पार्टला पुरवले जातात. द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलम अँड द फ्लोएम. आता जरा हे वेगळे शब्द आले चित्र विचित्र. ओके, डोंट टेक टेन्शन. पहिल्यांदा लक्षात घ्या, द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स. प्लांट्स मध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. ट्रान्सपोर्ट सिस्टीम कशासाठी आहे? अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी. टू कॅरी फूड अँड दॅट इज मिनरल्स अँड वॉटर इन द पार्ट्स ऑफ द प्लांट. प्लांटच्या वेगवेगळ्या पार्ट्सकडे भागांकडे अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी हे ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते, की ज्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम हे दोन महत्वाचे घटक आहेत. देर आर टू पार्ट्स, टू थिंग्स.
हे दोन महत्वाचे पार्ट जे आहेत हे काय करतात बघा. झायलेम ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. बघा, झायलेम हा जो पार्ट आहे स्टेम मध्ये असणार, स्टेम मध्ये झायलेम आणि फ्लोएम हे दोन महत्वाचे ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे पार्ट्स आहेत. त्यातला झायलेम जो आहे, झायलेम हा काय करतो, हा मिनरल्स आणि वॉटर, इट कॅरी और इट ट्रान्सपोर्ट मिनरल अँड वॉटर, खनिजे किंवा ज्याला आपण जीवनसत्व म्हणतो आणि पाणी हे मुळांवाटे ऍब्सॉर्ब करतो झायलेम. आणि हा वनस्पतींच्या एरियल पार्ट्सना, एरियल पार्ट्स म्हणजे लिव्स, फ्लावर्स अशा पार्ट्सना हा पोच करतो. सो इट ट्रान्सपोर्ट मिनरल अँड वॉटर फ्रॉम सॉइल थ्रू रूट्स टू द ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. Then the phloem transports the food from leaves to the other parts of the plants where it is either consumed or stored. आता मगाशी आपण पाहिलं की वनस्पतीमध्ये जे अन्न पदार्थ आहेत हे लीव्स मध्ये तयार होतात, पण हे अन्न पदार्थ वनस्पतीच्या काही अदर पार्ट्सना पण आवश्यक असतात. मग फ्लोएम काय करतो, हे वनस्पतीमध्ये तयार झालेले फूड मटेरियल आहे की ज्याला आपण ग्लुकोज इथं म्हणलंय, हा लीव्स मधून अदर पार्ट्स ऑफ द प्लांट वेअर आयदर इट इज कंझ्युम्ड ऑर स्टोअर्ड, की जिथं ते अन्न पदार्थ गरजेचे आहेत त्यासाठी फॉर स्टोरेज पर्पज, एकतर ते अन्न पदार्थ स्टोअर केले जातात किंवा कंझ्युम म्हणजे वापरले जातात एनर्जीसाठी, ऊर्जेसाठी ते एनर्जी अन्न पदार्थ वापरले जातात. Though the plants have transport system, they do not have separate digestive or excretory system. पण लक्षात घ्या, वनस्पतीमध्ये जरी अन्न पदार्थ ट्रान्सपोर्ट केले जातात इन प्लांट्स, although there is a transport system, but there is no specific digestive or excretory system. वनस्पतीमध्ये डायजेस्टिव्ह किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम सेपरेट अशी नाही. So here what we have discussed, plant consists of xylem and phloem as a part of transport system. प्लांट्स मध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे झायलेम आणि फ्लोएम असे दोन घटक आहेत, दोन पार्ट आहेत. झायलेम काय करतं, झायलेम ट्रान्सपोर्ट मिनरल अँड वॉटर फ्रॉम रूट टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. वनस्पतींच्या सगळ्या भागांना मिनरल्स आणि वॉटर ट्रान्सपोर्ट करण्याचं काम, वाहून नेण्याचं काम झायलेम करतं. तर फ्लोएम काय करतं, फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड मटेरियल फ्रॉम द लीव्स टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स. वनस्पतींच्या इतर भागांना म्हणजे लीव्स मध्ये तयार झालेले फूड मटेरियल हे अदर पार्ट्सना प्लांट्सच्या पाठवण्याचं काम, ट्रान्सपोर्ट करण्याचं काम, वाहून नेण्याचं काम कोण करतं, तर इथं इट इज कॅरिड आउट बाय फ्लोएम, की जिथे ते अन्न पदार्थ आयदर कंझ्युम होतात किंवा स्टोअर होतात. वेअर दीज फूड मटेरियल्स आर आयदर कंझ्युम्ड म्हणजे वापरले जातील किंवा स्टोअर होतील. पण लक्षात घ्या, ही ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे प्लांट्स मध्ये, बट देयर इज नो सेपरेट डायजेस्टिव्ह ऑर सिक्रिटरी सिस्टीम. पण प्लांट्स मध्ये अशी वेगळी डायजेस्टिव्ह किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम नसते. ओके, नाउ हियर वन क्वेश्चन इज आस्क्ड, व्हॉट इज किमोसिंथेसिस, विच प्लांट प्रोड्यूस देअर फूड बाय किमोसिंथेसिस. आता आपण फोटोसिंथेसिस हा पार्ट पाहिलाय, पण आता किमोसिंथेसिस म्हणजे काय हे आता आपण इथे डिस्कस करणार आहोत. जर आपल्याला किमोसिंथेसिस हा शब्द जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा फोटोसिंथेसिस हा शब्द समजून घेतला पाहिजे. तर फोटोसिंथेसिस मध्ये लाईटचा यूज करून एक फूड मटेरियल तयार केलं जातं. फोटोसिंथेसिस मध्ये फोटो मीन्स लाईट, प्रकाशाचा वापर करून अन्न पदार्थ तयार केले जातात. तर किमोसिंथेसिस मध्ये किमो म्हणजे रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन द्वारे अन्न पदार्थ तयार केले जातात. आणि याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला इथं माहिती असणं गरजेचं आहे. यू मस्ट नो द एक्झाम्पल, यू कॅन सर्च एक्झाम्पल, तुम्ही सर्च करायचे आहेत. मी तुम्हाला माहिती देतोय की किमोसिंथेसिस म्हणजे काय, द प्रोसेस इन विच फूड मटेरियल इज प्रिपेअर्ड बाय व्हॉट केमिकल रिएक्शन. तर फोटोसिंथेसिस मध्ये लाईटचा वापर केला जातो, फोटो म्हणजे लाईटचा वापर केला जातो. याच्या अगोदर ट्रान्सपोर्ट सिस्टीम मधले पार्ट्स इथे दिलेले आहेत, आपण हे पाहिले नव्हते. सो दिस इज द सेक्शन ऑफ स्टेम. याच्यामध्ये तुम्हाला झायलेम आणि फ्लोएम दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जे पिंक कलर मध्ये आहे हे फ्लोएम आहे, इथं दाखवलेलं आहे, आणि जे ब्लूइश कलर मध्ये ते आहे झायलेम. तर हे इथं दाखवलेलं आहे. सो झायलेम अँड फ्लोएम आर द पार्ट ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन द प्लांट्स. आणि आताच आपण जस्ट एक क्वेश्चन डिस्कस केलाय, दॅट इज किमोसिंथेसिस. आता जाऊया आपण पुढे. आणखी एक क्वेश्चन विचारलाय, विच आर द डिफरंट सबस्टन्सेस एक्सक्रीटेड बाय प्लांट्स अँड व्हाय. सो वनस्पती जे आहेत हे वेगवेगळे कोणते पदार्थ एक्सक्रीट उत्सर्जित करतात त्यांच्या बॉडीमधून. सो दीज आर द वेस्ट मटेरियल्स. वनस्पतींना हे नको असलेले पदार्थ आहेत की जे प्लांट्स काय करतात, एक्सक्रीट करतात म्हणजे उत्सर्जित करतात.
आणि का आताच मी तुम्हाला सांगितलं की हे नको असलेले पदार्थ, दीज आर द वेस्ट मटेरियल, दे आर नॉट रिक्वायर्ड बाय द प्लांट्स, दॅट इज वाय दे एक्सिट दीज सबस्टन्सेस. सो plants produce carbohydrates by process of photosynthesis. So just we have seen in the photosynthesis plants काय करतात, ग्लुकोज तयार करतात आणि ग्लुकोज हा कार्बोहायड्रेटचा एक प्रकार आहे. So plants produce carbohydrates by the process of photosynthesis. वनस्पती फोटोसिंथेसिस द्वारे कार्बोहायड्रेट्स तयार करतात. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. जर तुम्ही ग्लुकोजचा फॉर्म्युला पाहिला इथं, त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आपल्याला दिसतो. सो कार्बोहायड्रेट्स हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन पासून बनलेले असतात. ओके. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. रिमेंबर दिस थिंग. तर कार्बोहायड्रेट्स हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सारख्या इलेमेंट पासून बनले, तर प्रोटीन्स मध्ये आणखी एक इलेमेंट एक्स्ट्रा आहे, कुठला, नायट्रोजन. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहेच, पण नायट्रोजन ही आहे तिथं. हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन नायट्रोजन नेसेसरी फॉर प्रोटीन्स. तर कार्बोहायड्रेट साठी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन जे आहे हे कार्बोहायड्रेट्स मध्ये असतं, पण प्लांट्सना प्रोटीन्स तयार करण्यासाठी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व्यतिरिक्त नायट्रोजनची आवश्यकता असते. सो हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. तर पहा काय म्हणलंय ते आता आपण उत्तर इथं पाहणार आहोत या प्रश्नाचं. हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन नायट्रोजन नेसेसरी फॉर प्रोटीसिंथेसिस. जसं आपण पाहिलं कार्बोहायड्रेट्स आवश्यक आहेत आपल्या शरीराला, तशी प्रोटीन्सची पण आवश्यकता आहे. आणि प्रोटीन्स तयार होण्यासाठी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन बरोबर काय, नायट्रोजनची आवश्यकता आहे. सो वनस्पतींना नायट्रोजन मिळतो कसा. एअर कंटेन गॅसियस नायट्रोजन. हवेमध्ये जो नायट्रोजन आहे तो गॅसियस स्टेटमध्ये, वायू अवस्थेमध्ये. सो एअर कंटेन गॅसियस नायट्रोजन. However, plants cannot utilize this gaseous nitrogen. Remember this thing. वनस्पतींना हा जो गॅसियस फॉर्म मध्ये नायट्रोजन आहे हा घेता येत नाही. It needs to be fixed. तर हा नायट्रोजन फिक्स होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, हा जो नायट्रोजन आहे हा गॅसियस फॉर्म मधून म्हणजे वायू अवस्थेमधून त्याच्या कंपाऊंड मध्ये रूपांतरित होणं गरजेचं आहे. त्याचं संयुग तयार होणं गरजेचं आहे. सो फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर बाय बायोलॉजिकल अँड ऍटमॉस्फेरिक मेथड. आता पुन्हा एकदा नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, आपल्याला एकच लक्षात घ्यायचे की वनस्पतींना गॅसियस स्टेट मध्ये नायट्रोजन वापरता येत नाही, घेता येत नाही. मग तो नायट्रोजन एखाद्या कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये म्हणजे त्याचं संयुग तयार होणं गरजेचं आहे. जसं युरिया आहे, युरियामध्ये नायट्रोजन असतो की जो सॉलिड फॉर्म आहे, सॉलिड सबस्टन्स आहे युरिया. तर थोडक्यात काय, गॅसियस स्टेट मध्ये नायट्रोजन घेता येत नसला तरी त्याचं जे कंपाऊंड आहे की जे सॉलिड स्टेट मध्ये असू शकतं, स्थायू अवस्थेमध्ये असू शकतं, की जे वनस्पतींच्या मुळाशी टाकलं जातं, त्यातून वनस्पती तो कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये फिक्स झालेला नायट्रोजन ऍब्सॉर्ब करतात. मग आता हे नायट्रोजन फिक्सेशन, आता हे आपण सप्लाय करतो नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ युरिया, पण वनस्पतींना नॅचरली ही नायट्रोजन फिक्स करून घेता येतो. म्हणजे वनस्पतींना नायट्रोजन हा कंपाऊंड्स मध्ये रूपांतरित करून घेता येतो. या प्रक्रियेला फिक्सेशन ऑफ नायट्रोजन असं म्हटलं जातं. आणि हे दोन प्रकारे होतं, बायोलॉजिकल अँड ऍटमॉस्फेरिक. तर नायट्रोजन फिक्सेशन जे आहे, पुन्हा एकदा नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, जो गॅसियस फॉर्म मध्ये नायट्रोजन आहे, वायू अवस्थेमध्ये जो नायट्रोजन आहे हा त्याच्या कंपाऊंड म्हणजे संयुगामध्ये रूपांतरित होतो. तर बायोलॉजिकल फिक्सेशन आणि नायट्रोजन फिक्सेशन होण्याचं ऍटमॉस्फेरिक फिक्सेशन असे दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आपण इथे डिस्कस करतोय, बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. Two different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. आता ऑब्विसली बायोलॉजिकल का म्हणले, कारण यामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स महत्वाचा रोल प्ले करतात. सो सम ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे कॅन ब्रिंग अबाउट दिस बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. रूट नूडल्स ऑफ लिग्युमिनस प्लांट्स कंटेन्स रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम्स. आता यातला पहिला रूट नूडल्स. जर आपण लिग्युमिनस प्लांट्स पाहिल्या, लिग्युमिनस म्हणजे डाळवर्गीय वनस्पती, त्यामध्ये पीनट आहे किंवा ग्राउंड नट आहे, ह्या सगळ्या डाळवर्गीय वनस्पती आहेत. यांच्या रूट्स वरती नूडल्स असतात. तुम्ही इथे पाहू शकता, यू कॅन सी दीज आर द नूडल्स विच आर प्रेझेंट ऑन द रूट्स. आणि या नूडल्स मध्ये रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम असतो. रायझोबियम नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम असतो. हा काय करतो, दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऍब्सॉर्ब ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन. हा मायक्रो ऑर्गॅनिझम हवेमध्ये जो ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे, वायू रूपामध्ये जो नायट्रोजन आहे हा ऍब्सॉर्ब करतो. सो इट टेक गॅसियस नायट्रोजन फ्रॉम द ऍटमॉस्फिअर आणि काय करतो, अँड कन्वर्ट इट इनटू नायट्रेट्स, दॅट इज कंपाऊंड. हा
गॅसियस फॉर्म मधला नायट्रोजन हा त्याच्या कंपाऊंड म्हणजे त्या कंपाऊंडचं नाव आहे नायट्रेट नावाच्या कंपाऊंड मध्ये रूपांतरित होतो की जो आता वनस्पती ऍब्सॉर्ब करू शकतात. आता यामध्ये आणखी एक एक्झाम्पल आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक ॲझॅटोबॅक्टर आर प्रेझेंट इन द सॉइल. आता हे सॉइल मध्ये असतात, मातीमध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत की ज्यांचं नाव आहे ॲझॅटोबॅक्टर. दे प्रेझेंट इन द सॉइल अँड दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू नायट्रेट. आणि हेही काय करतात, हवेमध्ये जो नायट्रोजन आहे हा नायट्रेट म्हणजे कंपाऊंडच्या रूपामध्ये रूपांतरित करतात की जो वनस्पती ऍब्सॉर्ब करतात. सो इथं आपण बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. नाउ लेट अस मूव टू द अनदर टाइप ऑफ नायट्रोजन फिक्सेशन, दॅट इज ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. ओके, तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं हे आपण पाहणार आहोत. लाइटनिंग दॅट इज थंडरबोल्ट्स ऑकर इन रेनी सीझन. सो पावसाळ्या दिवसामध्ये लाइटनिंग किंवा विजा चमकणं असा प्रकार घडतो. सो लाइटनिंग ऑकर्स इन द रेनी सीझन. This cause atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form नायट्रिक ऑक्साईड. बघा काय म्हटलंय, लाइटनिंग झाल्यानंतर हवेमध्ये जो नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे ह्याच्यामध्ये रिएक्शन होते, हे एकमेकांबरोबर कंबाईन होतात आणि त्याचं रूपांतर नायट्रिक ऑक्साईड मध्ये होतं. दे फॉर्म नायट्रिक ऑक्साईड विच इज अगेन ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म नायट्रोजन डायऑक्साईड. आता ह्या नायट्रिक ऑक्साईड मध्ये आणखी एक ऑक्सिजन ऍड होतो आणि याचं रूपांतर कशामध्ये होतं, नायट्रोजन ऑक्साईड. So this NO that is nitric oxide is again oxidized. Oxidized म्हणजे तो आणखी एकदा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, नायट्रोजन डायऑक्साईड मध्ये होतं. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन रेन वॉटर. हा नायट्रोजन डायऑक्साईड पाण्यामध्ये विरघळू शकतो. सो इट डिझॉल्व इन रेन वॉटर अँड कन्व्हर्टेड इनटू नायट्रिक ऍसिड. याचं रूपांतर फायनली नायट्रिक ऍसिड मध्ये होतं which gets added to the soil along with rain water. हा पावसाच्या पाण्यामध्ये विरघळतो आणि हा मातीमध्ये जातो. सो इट गेट ऍडेड टू द सॉइल अलॉंग विथ द रेन वॉटर बरोबर तो जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये जातो. द ऍसिड रिएक्ट्स विथ डिफरंट मिनरल्स. आणि हे जे ऍसिड आहे तयार झालेलं नायट्रिक ऍसिड हे मातीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या मिनरल्स म्हणजे खनिजांबरोबर रिएक्ट होतं, त्याची अभिक्रिया होते इन द सॉइल अँड कन्वर्ट इनटू साल्ट. आणि फायनली हे नायट्रिक ऍसिड त्याच्या साल्ट म्हणजे क्षाराच्या रूपामध्ये रूपांतरित होतं, म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये जातो. तो साल्ट नायट्रेट असतो. मगाशी आपण पाहिलंय नायट्रोजन फिक्सेशन मध्ये हवेमधला नायट्रोजन हा नायट्रेट्स मध्ये रूपांतरित होतो. इथंही हे जे नायट्रिक ऍसिड आहे हे ज्यावेळी सॉइल मध्ये जे मिनरल्स आहेत याबरोबर रिएक्ट होतं त्यावेळी त्याचं रूपांतर साल्ट म्हणजेच नायट्रेट साल्ट मध्ये होतं आणि हेच नायट्रेट हे प्लांट काय करतात, वापरतात. सो सेम नायट्रेट इज युज्ड बाय द प्लांट्स. सो दॅट इज अबाउट नायट्रोजन फिक्सेशन. तर मित्रांनो आजचा हा आपला सेशन इथं संपलेला आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण सिम्बायोटिक न्यूट्रिशन, हेट्रोट्रॉपिक प्लांट्स, देन इन्सेक्टिव्होरस प्लांट्स अँड सॅप्रोफायटिक प्लांट्स हा पार्ट डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.